व्हिडिओला एक युट्यूबला व्हिडिओ बघितला डॉक्टर विपुल आयर यांचा. तर त्यानंतर मला पत्ता मिळाला. माझे 4 महिन्यापूर्वी मला हाताला पूर्ण त्रास होता. हात वर खाली होत नव्हता. एक तांब्यावर सुद्धा घेऊन मी किती हालचाल होत होती तुमची? थोडीशी हालचाल व्हायची, नाही तर खाली वर असा होत नव्हता. हात गाळ्यात बांधला नसायचा. किती दिवसापासून त्रास होता सर? तो त्रास मला साधारणतः 2 ते 3 महिन्यापूर्वी झालेला होता थोडासा. ओके. आणि त्याच्यानंतर जो त्रास चालू व्हायला थोडा जास्त झाला. तर त्यानंतर मला पत्ता मिळाल्यानंतर मी इथं आलो. मला हे MRI करायला सांगितलं होतं. मी MRI न करता इथं आलो. इथं आल्यानंतर डॉक्टर विपुल आयर संघ बोलणं झालं. माणिकचंद हॉस्पिटलमध्ये आलो. माणिकचंद हॉस्पिटल. पुढे त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर मी 7 दिवसाचं एक पॅकेज घेतलं. त्या पॅकेज मध्ये मला 2 ते 3 दिवसात नंतर फरक पडला. 7 दिवसाचं पॅकेज पूर्ण केल्यानंतर मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आता काय काय काम करता? आता मी शेतामध्ये जवळ 2-2.5 एकर कांदा आहे. कांदाची भरणी टरणी सगळं करतो. गोणी उचलणे हे सगळे. 2 व्हीलर चालवणे हे सुद्धा माझ्याकडे. 4 व्हीलर चालवतो आणि कंपनीमध्ये मी काम करतो. आधी जेव्हा त्रास होता तेव्हा काय काय काम करता येत? काम करता येत नाही. मी जवळजवळ 3 ते 4 दिवस घरीच होतो बेड रेस्ट मध्ये. अरे बापरे. आणि दुखणं जे दुखत होतं ते होतं. गोळ्या औषध दाखवलं कोणाला? तर मी गोळ्या औषध एकही खाल्ली नाही. ओके सर, तुमचं नाव सांगा. दिवटे बबनराव सर. हा दिवटे साहेब, काय त्रास होता तुम्हाला? एक टाचचा आणि मणक्याचा. हा. तर मणक्याचा त्रास कमी झाला होता पण टाचचा जास्त होता. हा. यासाठी पुण्याला नाही नाव नका घेऊ कोणाचं. हा पुण्याला दाखवलं. हा ठीक आहे. त्यांनीच सांगितलं मला. हा शिरूमध्ये माणिकचंद मध्ये तुम्ही जा. ओके. आपली ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल. ओके. मग त्यामुळे तुम्ही आले होते. बरं, पहिल्यांदा आले होते तेव्हा तिथे गर्दी होती, कसं वाटलं, काय वाटलं? गर्दी कमीच होती. हा ठीक आहे. विश्वास बसत नव्हता. हा सुरुवातीला कस काय बिना औषध बिना गोळ्याचं कस काय होईल? ओके. तर 6-7 दिवस ट्रीटमेंट घेतल्याच्या पुढं हा थोडा किंचित फरक पडला. नंतर एक 8-10 दिवसाच्या नंतर एकदम पूर्ण क्लिअर होत चाललं. आता कसं येत? एकदम क्लिअर. आता काहीच त्रास नाही. टाच दुखत नाही, पाय दुखत नाही, कंबर बी नाही दुखत आणि पाय बी नाही. आता तुम्ही 4 महिन्यानंतर कोणाला घेऊन आलेले? मंडळीने घेऊन आलेले. आणि तुम्ही 4 महिन्यानंतर फक्त भेटायला आले होते. तुम्ही आले होते तेव्हा कोणकोणते पेशंट पाहिले होते तुम्ही? माझ्या वेळेस मनकेचे 2-3 पेशंट होते आणि याच्यावरून जेजुरीवरून येणारे 2 लेडीज होत्या. जेजुरीवरून लांबून पेशंट तेव्हा तुम्ही येत होते. बरोबर. मग त्यांना फरक पडत होता का? तुम्हाला त्याला फरक पडत होता? जेजुरीवरून दर दिवशी अपडाऊन करत होते. जेजुरीवरून रोज येऊन जाऊन करत होते 4 महिन्यांपूर्वी माणिकचंद हॉस्पिटलमध्ये. त्यांना पण पूर्ण फरक पडला. हा. तुम्ही पण जेजुरीचे पेशंट बघितले होते. तुम्ही त्या काळात आले होते. 4 महिन्यानंतर तुम्ही फक्त भेट द्यायला आलेले आहात इथे की आम्ही मस्त आहोत. मध्ये आलतो. डॉक्टरांना पण सांगावं मी आता बरं आहे. येस. बरं, बाकीच्यांना ज्यांना त्रास आहे गुडघ्याचा, मणक्याचा, टाचेचा, खोब्याचा, खांद्याचा, तुम्हाला काय वाटतं लोकांनी यायला पाहिजे का नाही? स्वस्त आणि मस्त एकदम ओके होणार. ओके होणार. साईड इफेक्ट नाही, काही नाही. येस. जिथं फरक पडत नाही तिथं थेरपी करून फरक पडतो. बरं, तुमच्या सरांना त्रास होता, हात दुखत होता, तर घरात काय काय होत होतं? चिडचिड वगैरे काय? करत नव्हते, हात वरती होत नव्हता. बर. आणि वरून चिडचिड वेगळी. मग तुमचं माइंडसेट कसं होत होतं? काय होत होतं? तुमचे काय विचारत होते की आता कसं होईल, काय होईल? आणि काय दुसरीकडे दाखवायचं, पुढे ऑपरेशन काही सांगते का काही. ओके. त्याची भीती वगैरे होती. म्हणजे योग्य वेळेत योग्य निर्णय आणि योग्य सल्ला देणारा योग्य डॉक्टर तुम्हाला भेटला असं म्हणायला काय हरकत नाही. बरं, एखाद्याचं पॅरालिसिस, मणक्याचे आजार वगैरे काय असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे? यायला पाहिजे आणि येऊन जे सांगतील ते करायला पाहिजे. अर्ध्यामध्ये सोडलं नाही पाहिजे. अर्ध्यामध्ये सोडलं नाही पाहिजे. प्रॉपर घेतली पाहिजे. मग इथे इमानदारीने वेगळं असं काय वाटतं तुम्हाला बाकीच्या डॉक्टरकडे आणि इथे काय काय वेगळं वाटतं तुम्हाला? डॉक्टरची सांगण्याची एक पद्धत आणि ती मनामध्ये माणसाच्या तयार होतं की आपल्याला इथं फरक पडत. ओके. तो विश्वास आला होता तुम्हाला? विश्वास येतो सांगण्याच्या पद्धतीमुळे. तुमच्यासारखे त्रास असलेल्या बाकीच्यांना होतं तर त्यांना काय काय झालं होतं? काय आठवते तुम्हाला? किंवा काय काय लोक म्हणत होते टाचेला दुखल्यावर असं याचं झालं, त्याचं तसं झालं वगैरे? एक जणांनी ऑपरेशन करायला सांगितलं, एक डॉक्टरनी. टाचेचं. परंतु मुलं म्हणली. तुमच्यासारखा त्रास होता का वेगळा होता? नाही, मला स्वतःला. बर, तुम्हाला सांगितलं होतं. बर, मग मुलगा म्हणला की ते नाही टाचचं ऑपरेशन केलं ना, पायावर भार असतो, ती लवकर मिळत नाही. आणि म्हणून तुम्ही केला नाही. बर. आणि दुसरी गोष्ट इंजेक्शन घ्या म्हणत होते. परंतु ते इंजेक्शनाचं इफेक्ट पुढं पॉइजन झालं. म्हणजे आमच्या एका पाहुण्यात
बर त्यांनी इंजेक्शन घेतलं, पॉइझन झालं. पॉइझन झालं, पाय काढायची पळाली 2 ठिकाणी पाय काढला. अरे बापरे. शेवटी एक्सपायर झाला. अरे अच्छा. बर, मग आपण जी सेवा करतोय ती सेवा व्यवस्थित आहे, याच्यात काही वाटतं का तुम्हाला? काय व्यवस्थित आहे म्हणजे शरीराला बाकीची हानी नाही ना काही, काय effect नाही काही. साईड इफेक्ट काहीच नाही ना. ओके. आणि ओके होते. ओके होते. म्हणजे तुमच्या जीवनात जसा आनंद आला तसा बाकीच्यांच्या पण जीवनात 100% हा व्हिडिओ पाहून सगळे येव आणि बरे हो. हा ना. यस, थँक्यू सर.